नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटाने आणले अडचणीत। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। शिवसेनेचे ठाकरे गट काल जनता न्यायालय या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवून शिवसेनेत राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर इकडे शिंदे गटानेही राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 5 धाव घेतली होती। यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट 16 आमदार प्रकरणी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला। त्याचबरोबर त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिला। मग याच निर्णयावरून शिंदे गटाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणले आहे। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदारांना अपात्र ठरवू नये या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली। या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना नोटीस बजावली आहे। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरोज पुनिवाला यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे। तसेच सर्व प्रतिनिधींनी याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयात दिले आहेत। खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 8 फेब्रुवारी तारीख निश्चित केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।